हाय नमस्कार. प्रवीण काळे. आज दिनांक 30 मार्च 2025 रविवार. आजचा आपल्या मराठी हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षारंभ दिन गुढीपाडवा म्हणजे चैत्र पाडवा. अखंड भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा होणारा दिवस. नवचैतन्याचा चैत्रारंभ. अनेक वर्षारंभांपैकी आपण दिवाळी पाडवा नवीन वर्षारंभ म्हणून मानत आलो आणि पुन्हा चैत्राचा प्रारंभ म्हणूनही आपण नवीन वर्षारंभ मानत आलो. म्हणजे नक्की खरं कोणते वर्षारंभ यावर मनाने काथ्याकूट करीत आलेलो. पण आजच्या लोकरंगातील श्री अक्षय शिंपी यांनी लिहिलेलं चित्र वाचलं, डोळ्यासमोर आणलं आणि मग चैत्र पाडवा कसा साजरा करायचा याचं भान आलं. अगदी चैत्र पाडवाच का, बरेचसे सण आपण कसे साजरा करावेच हवे याची जाणीव झाली. या जाणीवेच्या मर्मातून आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करत आपल्याला अर्पण केलेला हा लेखाचे नाव चैत्रचित्र गुढीपाडवा. लेखकाचे नाव अक्षय शिंपी. अभिवाचक प्रवीण काळे. मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही. झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली. दामणस्करांच्या या कवितेच्या ओळी दर चैत्रारंभी काही कविमित्र धाडत असतात. अतिपरिचित झालेली असली तरी मला ही कविता अजूनही आवडते. तिचा शांत समंजस सूर आवडतो. तिचं अल्पाक्षरीपण आणि अर्थपूर्णता आवडते. पण ही कविता आता मला भोवताली दिसत नाही. चैत्र पांघरून आलेली कविता सर्वव्यापी धुरळ्यात झाकून गेल्यासारखी वाटते. फक्त ही कविताच नाही तर वसंतात येणाऱ्या चैत्राविषयी जे जे काही वाचलंय ते असंच दुरस्थ वाटायला लागलेलं आहे. परक नव्हे पण दुरस्थ निश्चितच. निर्भीळ विलंबित लयीतला चैत्र कधी काळी अनुभवला होता. त्यातलं निर्भीळपण कमी कमी होत चालल्यानंतर पुस्तकांच्या खिडकीतून चैत्राच्या आवारात डोकावून पाहिलं. पण आता या खिडक्यांमधून चैत्राचे नुसते अवशेष दिसत राहतात, खचलेल्या घरासारखे. ज्या घरात आपण कधीतरी राहिलो, खेळलो, बागडलो त्या घरांचे अवशेष बघताना जी हुरहुर वाटत राहते तशीच आता चैत्र आल्यावर मला विळखाच घालते. चैत्र आगमनाच्या ज्या ज्या खुणा निसर्ग शांतपणे उलगडतो त्या खुणांच्या जागा आताशा भलत्याच गोष्टींनी घेतल्या आहेत. मुळात निसर्गातल्या खुणा पाहाव्यात असा निसर्ग आणि वेळ आपल्याला थोर व्यवस्थेने आपल्यापाशी ठेवलेला नाही. पण सेलिब्रेशन मोड मात्र जबरदस्त ऊर्जेने तयार केलेला आहे. सगळं साजरं करणं आता अनिवार्य होऊन बसलं आहे. दिनदर्शिकेतला कुठला ना कुठला दिवस कशाच्या तरी नावावर जमा आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी 24/7 बाजारही सज्ज आहे. बाजाराला शरण न गेल्यास कालबाह्य, निराशावादी, माणूसघाणा वगैरे शिक्के लगेचच मारले जाऊ शकतात. बरीच भर आता आपण अंते अशी जोरकस विभागणी झालेली आहे. अशा विभागणीत आपलं सोडून त्यांचं बघण्यात बराच रस दिसतोय. वगैरे वगैरे वागबाण झेलावे लागले तर त्यात नवल काय. मराठी नववर्षाची जागा आता हिंदू नववर्षाने घेतलेली आहे. सध्या हिंदू धर्माचा अभिमान प्रदर्शित करण्याचे दिवस ऐन भरात असल्यानं भगवं लेणं सर्वत्र मिरवणं अत्यावश्यक झालेलं आहे. आपला सण साजरा करून त्यांना आपली ताकद दाखवून देणं जगण्या मरण्याचा प्रश्न होऊन बसला आहे. त्यामुळे चैत्र गुढीपाडव्याला शोभायात्रा काढून ढोलताशे वाजवून सण साजरा करावाच लागतो. आनंद म्हणून सण साजरे करण्याचे दिवस मागे पडून कर्तव्य म्हणून साजरे करण्याच्या दिवसांची सद्दी आहे. काहीतरी दाखवल्याशिवाय सेलिब्रेशन झाल्यासारखं वाटतच नाही. सांस्कृतिक उपराजधानीचं ब्रूद मिरवणाऱ्या डोंबिवली उपनगरानं गुढीपाडव्याचा दिवस शोभायात्रा काढून साजरा करणं हा जगाच्या शिरपेचात कोवलेला जणू मानाचा तुरा. त्याचे अनुकरण राज्यातील साऱ्याच सांस्कृतिक जिल्ह्यांनी उपजिल्ह्यांनी केलं. आता सकाळपासून ते अगदी दुपारच्या कडकडीत उन्हात पार पळून निघेपर्यंत सर्व वयोगटातील माणसं रस्त्यावर उतरून चैत्र सुरू झाल्याचं रणशिंगा फुंकतात. नऊवार साड्या, धोतरं, कपाळावर अर्धचंद्रबिंदी, डोळ्यावर गॉगल, डोक्यावर फेटे अशा वेशात आणि घोड्यावर स्वार व्हावं तशा आवेशात मोटारबाईकवर स्वार होऊन शहरभर फेरी काढली जाते. 15 दिवसापूर्वी शिमगा होऊन गेलेला असतो. पण खुमखुमी अद्याप शिल्लक असल्यानं गुढीपाडव्याच्या घोषणा शिमग्यातल्या ऊर्जेनं कंठ फाटेपर्यंत दिल्या जातात. गाणी गायली जातात आणि आपलं पावन कर्तव्य पार पाडल्याचं समान पाहून अखेर थकून मागून आपापलं घर गाठलं जातं. खरं तर नववर्षाचं स्वागत करण्याच्या प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. त्या कालानुरूप बदलतही असतात. पण या बदलात सौंदर्यवृद्धी अपेक्षित असते, विद्रुपीकरण नाही. कुठलीही संस्कृती टिकवणं म्हणजे 150 वर्षापूर्वींचं जगणं जसंच्या तसं टिकवण्याचा अट्टास करणं नव्हे.
संस्कृती ही लवचिक आणि परिवर्तनशील असते, पण तिचा सोयीचं अर्थ निर्णयन करून परिवर्तनाची प्रक्रिया प्रभावित केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या कोरीव टोकदार दाढीची आणि कपाळावरच्या चंद्रबिंदूची नक्कल करून संस्कृती कशी टिकू शकेल? गडकिल्ल्यांचं संवर्धन करू न शकणारा वा राजांच्या अन्य धोरणांचा पायीक न झालेला समाज हा अपराधभाव झाकण्यासाठी शिवाजीराजांच्या रूपाची नक्कल करतो, असा याचा अर्थ घ्यावा काय? पोकळ समाजात प्रतीकांच्या अस्मितांचं राजकारण प्राधान्यानं आणि जोरकसपणे होत असतं आणि सणवार हे त्यांच्या कर्कश प्रदर्शनाचे दिवस होऊन बसतात. तिथे आनंद नसतो, असतो तो फक्त आनंदाचा आभास अस्मितांचा स्थायीभाव असेल, संस्कृतीचा निश्चितच नाही. समाजात सर्व काळात सर्व स्तर वर्गातील लोक नांदत होते. त्या समूहांचे आपापल्या प्रदेश आणि हवामान पर्जन्यमानानुसार आपापले वेश होते. जगण्या वागण्याच्या अन्न आणि अन्नसेवनाच्या नाना तऱ्हा होत्या. या सर्वांचं प्रतिबिंब या शोभायात्रातून पडतं काय? साधी नऊवार साडी आणि धोतर नेसण्याच्या कैक वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? आपल्या अवघ्या जगण्याच्या फरफटीचीच शोभायात्रा निघाली आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही काय? चैत्र महिन्याला मधुमास म्हटलं जातं. पुराणानुसार ब्रह्मानं याच मासात विश्वनिर्माणाचा प्रारंभ केला. नवनिर्मितीची सुरुवात झाली. या नवनिर्माणाची आठवण म्हणजे चैत्र. वसंत ऋतूत हा महिना येत असल्यानं स्वाभाविकच नवनिर्माण हे त्याचं अंग आणि शृंगार रसप्रधान स्वभाव, वैविध्य स्थायीभाव असलेल्या सृष्टीच्या जन्माची आठवण ती साजरी करायची म्हणजे केवढा प्रगल्भपणा हवा, ठराव हवा. गोंधळात नवनिर्मिती होत नाही, ती शांततेत होते. गोंधळ शरण झाल्यानं आपल्याला शांतता वर्ज्य झाली आहे. चैत्र चाहूल कुठल्याही वादळी गडक नाट्याचा नाद होऊ येत नाही. ती निरव पावलांनी येते आणि एक पदर अलगद उलगडत जाते. ते ध्वनी नाद ऐकता येतील का आपल्याला? सणबिण सोडा, आपण अखेरचा कुठला दिवस शांतपणे घालवला ही आठवण करून पाहूया. शांत म्हणजे आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, काय खातो पितो आहोत, काय नेसतो आहोत, ही सर्व माहिती कोणालाही देण्याची कसलीही घाई नसण्याची अवस्था. स्वतःला भेटण्याचा दिवस. खरं तर चैत्र पाडवा म्हणून साजरा करायला हवा. प्रत्येक ऋतूची, त्यात येणाऱ्या महिन्यांची स्वतःची अशी खास आणि ठळक लिपी असते, लय असते आणि रंगही असतो. निसर्ग आणि मानव संबंध त्या काळात वेगवेगळी रूपं घेत असतात. फाल्गुन संपून पुन्हा चैत्राचं आवर्तन सुरू होणार असतो. दास्तांमधल्या लांबलचक कहाण्या जशा एकमेकींना जन्म देत पसरत जायच्या, तसंच सृष्टीचक्र फिरणार असतं. पृथ्वीभर आपलं आच्छादन घालणार असतं. तब्बल 6 ऋतू आणि 12 मासांनी पुन्हा तोच राग आळवला जाणार असतो. त्या दिवसातच फुलणाऱ्या फुलांचा रंगगंधात परिवेश न्हावून निघणार असतो. या सर्वांच्या साथीला संगीत द्यायला पशुपक्ष्यांचे कंठनाद असतात. ते कर्ण कर्कश नसतात. आपल्या गोंगाटा पल्याडचे हे मधुर नाद आपण ऐकायला हवेत. सणावारांचे दिवस संकटांप्रमाणे अंगावर धावून येणारे न वाटता खरोखरच आनंद आणि उत्साह आणायला हे नाद आपल्याला मदतकारक ठरतील. महानगरांच्या अवकाशात मोजक्याच उरलेल्या निसर्गाच्या तुकड्यातही हे नाद सापडू शकतील काय, याबद्दल शंका असली तरी आपल्या कक्षेबाहेर सर्वत्र मोठी सृष्टी अद्यापही आहे. तिथे सगळं निश्चितच सापडेल. निसर्गाची शोभायात्रा सर्वसमावेशक सम्यक असते. ती आपल्याला सहज सामावून घेईल. या शोभायात्रेत सामील होणं हा आपल्याला देखील समृद्ध करणारा अनुभव ठरू शकेल. फक्त स्मार्टफोनच्या चष्म्यातून न पाहता आपल्या खऱ्याखुऱ्या डोळ्यांनी बघण्याचा आणि हेडफोन्स काढून मोकळ्या कानांनी ऐकण्याचा अवकाश आहे. आपल्या पंचेंद्रियांच्या संवेदना गोंगाटामुळे पार बधीर झाल्या आहेत. त्या गोंगाटातून निसटून विलंबित लयीत येऊन हे सारं आपण अनुभवू शकलो तर आपल्या चैत्र मधुमासाचा प्रारंभ होईल. धुरळा खाली बसेल. सण आत्म्यातून साजरा होईल. कविता धुळीच्या मजारीतून पुन्हा उगवून येईल. दृग्गोचर होईल. कुठलीही कविता धुळ्याखाली झाकली जाणं ही गोष्ट वाईटच नाही का? धन्यवाद.